नटराजाला विनम्र अभिवादन करून संदीप मदाने सविनय सहर्ष सादर करीत आहे एक अभिवाचन. पार्टनर, लेखक व.पु. काळे. रसिक मित्रांनो, आपल्या कुटुंबातल्या किंवा आजूबाजूच्या कुटुंबातल्या मानवी मनामनांचे रंग कंगोरे दाखवणारे हा पार्टनर, हा मितवा मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या अनेकांच्या मनात अगदी खोलवर विराजमान झालेला आहे. व्यक्तींच्या विचार आचारांची पद्धत व पूजाला पॅटर्न्स म्हणतात, ते आपल्या सहित आपल्या अवतीभोवतीच दिसतात. कारण पार्टनर म्हणतो, ॲज यू राईट मोर अँड मोर पर्सनल, इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. म्हणजे जितकं वैयक्तिक तितकंच सार्वत्रिक. चला तर मग आस्वाद घेऊयात व.पु. काळे लिखित पार्टनरचा. नरक म्हणजे काय सांगू? एक तरुण देखणी मुलगी होती. तिच्याबरोबर 2 तरुण. हो, म्हणजे अगदी हिंदी सिनेमा. तिघांचं एकमेकांवर तुफान प्रेम. तिला हाही आवडतो आणि तोही. पण मग पुढे काय? पुढे तिघांच्याही आत्महत्या. तिघही स्वर्गात. तिथं कसं सगळं शांत शांत. आता जगाच्या अंतापर्यंत गप्पा मारायच्या. तिघ गप्पांमध्ये गुंग झाले, बोलले. मग एकानं तिचा डावा हात हातात घेतला, दुसऱ्यानं उजवा. एकानं तिच्या डाव्या खांद्यावर मान टेकवली, दुसऱ्यानं उजव्या खांद्याचा आधार घेतला. आणि मग त्या दोघांना उमगलं, इथून पुढं समान वाटणी शक्यच नाही. आता इथं दोघंच हवीत. 2 इज कंपनी अँड 3 इज क्राऊड. पण त्या दोघांपैकी कोणीही स्वतःला क्राऊड म्हणून घ्यायला तयार होईना. मुलीबद्दलचा प्रश्नच नव्हता. दुसरा क्राऊड होता. पण हा दुसरा कोण हे ठरवणं इतकं सोपं नव्हतं. वाटाघाटी संपल्या, कृती चालू झाली, असताना मागे सरल्या. दोघं एकमेकांना भिडले, वार करू लागले. आणि मारता मारता एक जण एकाएकी हसू लागला आणि म्हणाला, कितीही मार, मी मरणार नाही आणि तूही. अरे, मेल्यावरच तर आपण इथे आलोय. आता आपल्याला मरण कुठं आहे? आणि त्यांचा आवेश ओसरला. नरक म्हणजे काय हे एका क्षणात त्यांना समजलं. आपल्याला हवं तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक. अगदी पहिल्या भेटीतच ही गोष्ट मी श्रीला सांगितली. भावाचं लग्न झाल्यामुळे त्याच्या छोट्याशा घरात श्री आता क्राऊड बनला होता आणि रात्री झोपायला जागा शोधत होता. मग काय, माझी खोली छोटी होती पण मन नाही. बाय द वे, आधी माझी ओळख सांगतो. मी पार्टनर. हो, व.पु. काळेंच्या पुस्तकातला पार्टनर तो मीच त्या पुस्तकातल्या ह्या श्रीचाही पार्टनर. पण जशी श्रीची गोष्ट पार्टनरशिवाय पूर्ण होत नाही, तशीच माझी गोष्ट श्रीशिवाय. मला वाटतं हा श्री प्रत्येक घरात थोड्याफार फरकानं असतोच. हो, साधा सुद्धा, थोडासा डावलला गेलेला, मन मारत जगणारा, आयुष्यात सौंदर्य, आराम, तृप्ती या सर्व गोष्टी भेटायच्या आधी ज्याला तडजोड भेटत राहिली तो श्री. पण अशा प्रत्येक श्रीला सावरायला पार्टनर मिळत नाही. मी काय श्रीचा मार्गदर्शक वगैरे नव्हतो, पण दोस्त मात्र होतो, मितवा होतो, अगदी पहिल्या भेटीपासूनच. रात्री रूमवर आल्यावर श्रीनं मला माझं नाव विचारलं, तर मी म्हणालो, पार्टनर. मी तुझा पार्टनर, तू माझा पार्टनर. एकमेकांना हाक मारायची ते पार्टनर याच नावानं. जसं तुम्ही हल्ली एकमेकांना बडी म्हणतात ना, तसा हा पार्टनर. अहो, स्वतःचं नाव विसरणं यात मस्त आनंद आहे की नाही? खरं तर आपल्याला नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. कारण ते दिलेलं नाव जर आपलं असतं तर उल्हास नावाचा माणूस काय टवटवीत दिसला असता. आणि इथूनच आमच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मी तसा सडापटिंग माणूस, पल्सपेक्षा इम्पल्सवर जगणारा. श्रीला झोपण्यापुरती जागा हवी होती, लगेच मी माझ्या रूमवर त्याची सोय केली. आणि अगदी तसंच त्याला त्याच्या फ्लॅटचा पहिला इन्स्टॉलमेंट भरण्याकरता पैशाची गरज होती, तेव्हा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता माझी खोली विकून टाकली आणि ते पैसे डायरेक्टली बिल्डरकडे श्रीच्या नावानं जमा केले आणि तडक मुंबईहून पुण्याला शिफ्ट. हे असं घर सोडून जाणं माझ्यासाठी काही नवीन नाही. आयुष्याचा अर्थ असाच एखाद्या क्षणी समजतो. पोटचा पोरगा आणि साजूक तूप, ह्यात तूप जास्त महत्वाचं ठरतं तो संसार. ऐपतीचा विचार ज्या बापाला प्रथम करावा लागतो त्याचं दुःख किती मोठं असेल.
हा विचारच असह्य झाला आणि मग ठरवलं, कोणाचा तरी मुलगा होणं आपण टाळू शकत नाही, पण कुणाचा तरी बाप होणं आपण निश्चित टाळू शकतो. अहो, माझा संसार म्हणाला तर मस्त चाललाय. माझा संसार माझ्याच देहाशी. आणि म्हणूनच शरीराच्या सगळ्या भूका प्रमाण मानतो मी. नैतिक अनैतिक असं काही नाही. त्यामुळे पश्चातापाच्या एकाही क्षणानं माझा वर्तमान खाल्लेला नाही. आणि भूतकाळही मी अडवलेला नाही. मनात येईल, मनाला पटेल ते मी करतो, माझ्याच मस्तीत जगतो आणि माझ्यावरच प्रेम करतो. आय थिंक दिस इज जस्ट इनफ फॉर एनी पर्सन. आणि मुलींच्या बाबतीत तर माझं स्पष्ट मत आहे, पोरगी म्हणजे झुळूक, अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही. म्हणूनच नॉर्मली मी या मताचा आहे की बाईनं पुरुषाच्या मागं धावावं, पण पाखरू जर जबरदस्त असेल तर क्रम बदलायला हरकत नाही. कारण एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर अँड अफेअर्स. हो, माहिती आहे मला, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर म्हणतात, पण लव्ह आपण करत नाही आणि अफेअर मात्र खूप करतो. माझ्या मते लव्ह ही एक तद्दन टाकाऊ गोष्ट आहे, माणसाला दुबळं बनवणारी. हो, माणूस तासनतास त्याच आठवणीत आणि उजळणीत घालवतो. अफेअर काही तसं नाही. अफेअर करावं, झटकावं, लगेच दुसरं सुरू करावं. प्रेमाची लागण झालेला माणूस लग्नाच्या गोष्टी करतो की नाही, आणि लग्नाच्या गोष्टी संपलेला माणूस घर शोधायला लागतो. त्यामुळे माझ्या मते ज्या माणसांच्या बाबतीत प्रेमाची वाटचाल लग्नाच्या मंडपात संपते तो वाया गेला. तसं बघायला गेलं तर लग्न काही सुखांतिका नाही. या माझ्या मताशी अनेक लेखक आणि तमाम चित्रपट सृष्टी सहमत आहे, कदाचित तुम्ही सुद्धा. आता मला सांगा, कुठल्याही गोष्टीचा किंवा चित्रपटाचा शेवट कुठे होतो? हिरो हिरोईन एकत्र येतात तिथे. अँड दॅट्स माय पॉइंट. गोष्टीत किंवा सिनेमात वैवाहिक जीवनाबद्दल कधी काही दाखवतात? अहो, रोमिओ ज्युलियट, शिरीन फराद, लैला मजनू यांची लग्न झाली नाहीत म्हणून त्यांनी जीव दिले. लग्न झाली असती तर कशावरून त्यांनी एकमेकांनाच फासावर दिलं नसतं? नाही पटत ना? ठीक आहे, पटवण्यासाठी एक जबरदस्त प्रेमकथा आहे आपल्याकडे, सांगतो. एका राजकन्याचं एका सरदार पुत्रावर प्रेम होतं. आम्ही एकमेकांशिवाय जगूच शकणार नाही या मतावर दोघं ठाम होते. आता राजाला ही गोष्ट कशी खपणार? पण राजा हुशार. विरोध दर्शवला तर मामला बिघडेल त्यानं हेरलं. दोघांना कॉन्फिडन्समध्ये घेतलं आणि विचारलं, तुम्हाला कायम एकमेकांजवळ राहायचं आहे? त्यांचा होकार येताच राजानं खुणेच्या टाळ्या वाजवल्या. शिपाई धावत आले. दोघांना एकमेकांना मिठी मारण्याच्या अवस्थेत करकचून बांधण्यात आलं. प्रथम दोघांना गंमत वाटली. जे स्पर्श सुख ते चोरून मिळवत होते त्याला जणू राजमान्यताच मिळाली म्हणा ना. त्याने एकमेकांच्या अंगावरून हात फिरवले, चुंबनं घेतली. हो, पण हे सगळं किती वेळ? पहिला वेळेला आवेश ओसरला, दूर व्हावंसं वाटलं, पण ते शक्यच नव्हतं. बांधलेल्या दोऱ्या टोचायला लागल्या, अवयव अवघडले, उकडायला लागलं, घामाचे स्पर्श नकोसे वाटायला लागले. भक्ती संपली आणि सक्ती आली. आणि सक्ती म्हटलं की आसक्ती उरतच नाही. तहान भुकेची जाणीव झाली तर हालचाल करता येईना, आणि मग कुरकुर सुरू झाली. तक्रारी वाढल्या, आवाज चढू लागले. शरीराच्या एका गरजेपुरती बाईला पुरुष आणि पुरुषाला बाई हवी असते. बाकीच्या नैसर्गिक गरजा एकट्याच्याच असतात. 3 दिवस त्यांनी तशाच अवस्थेत काढले. त्या दिवशी तर ते भांडायला लागले, कट्टर द्वेष करायला लागले. जस्ट इमॅजिन, एकमेकांशिवाय जगू न शकणारे 2 जीव एकमेकांचा जीव घेण्याच्या पायरीपर्यंत आले. ही गोष्ट जरी एक मेटाफॉर असली तरी इच्छा अपेक्षांच्या दोऱ्यांनी बांधले गेलेले हे लोक एकमेकांना किती वैतागलेले असतात हे आपण आजूबाजूला पाहतो की नाही. त्यामुळे लग्न, संसार वगैरे भानगडीत न पडण्याचा माझा निर्धार अगदी पक्का होता. पण श्री मात्र चक्क प्रेमात पडला. यावेळी श्रीचं लक मात्र चांगलं होतं, कारण किरणची मैत्रीण दमयंती लग्न करून कॅनडाला चालली होती, म्हणून तिचा तयार असलेला फ्लॅट त्यांना ताबडतोब मिळू शकणार होता. आणि यामुळं आनंदानं काठोकाठ वाहत असलेल्या किरणला पाहून श्रीनं आवेगानं तिचा हात हातात धरला, तिला जवळ ओढलं. किरणचा सहवास, तिचा स्पर्श, डोळे तिच्याशिवाय काही पाहायला तयार नव्हते, आणि तिच्याशिवाय आम्ही दुसरं काहीही ऐकणार नाही हे कानांनी ऐकवलं. तिची मिठी, तिचे चुंबन, याची नशा, आणि हे सगळं मला सांगताना श्री तर 7व्या आसमानात होता. तो ज्या दिवशी प्रेमात पडला तेव्हा त्याला मी म्हणालो होतो, स्त्री पुरुषाला चार्ज करते, सगळं शरीर कसं इलेक्ट्रिफाय होतं. तेव्हा हसला होता तो, आणि आता माझ्या त्याच शब्दांचे अनुभव किरण श्रीला देत होते.
किरण आणि श्रीच्या लग्नाला किरणच्या घरून अजिबात विरोध नव्हता, आणि श्रीच्या घरी होकार आणि विरोध यापेक्षा काही वेगळेच प्रश्न होते. मुख्य प्रश्न जागेचा, मोठ्या भावाच्या प्रायव्हसीचा, आणि श्रीच्या आईचं झुकतं माप हे श्रीच्या मोठ्या भावाकडे म्हणजे अरविंदकडे होतं. हे सगळे भावनिक क्लेश सहन करत करत श्री आणि किरणचं रजिस्टर मॅरेज झालं. श्री लकी जेवढा होता तेवढाच अनलकी. लग्नानंतर बायकोला एकांतात भेटण्यासाठी त्याला कित्येक दिवसांची वाट पाहावी लागली. काही प्रॉब्लेम्स त्याच्या जवळच्या माणसांनी मुद्दामून क्रिएट केले आणि उरले सुरले नियतीने. लग्नानंतर 8 दिवसातच किरणची आई हार्ट अटॅकने वारली. असो, घटनेनंतर किरण तिच्या माहेरी राहायला गेली. आईचे दिवस पाणी झाले. थोड्या दिवसात किरण स्थिरावली, सावरली. सावरलेल्या किरणला श्री आपल्या नव्या फ्लॅटवर घेऊन आला, आयुष्याची नव्यानं सुरुवात करायला. किरणचा हात हातात घेत तिच्या डोळ्यात खोलवर पाहत श्री म्हणाला, आपण इथून आता 7 पावलं चालूयात. आपली सप्तपदी, ही आपली नवीन वास्तू पावला गणित तथास्तू म्हणत राहील. आणि किरण, मला असं वाटतं की ज्या वास्तूत आपला संसार बहरणार आहे ना, त्या वास्तूनच आपलं पहिलं वहिलं मिलन पाहावं. केवळ ह्याच कामासाठी वापरल्या जाणाऱ्या एखाद्या हॉटेलमध्ये भाडोत्री पलंगावर नाहीच नाही. मी आस्तिक आहे की नास्तिक ह्याचा शोध मी कधी घेतला नाही, पण श्रद्धावंत मात्र जरूर आहे. आणि आपली ही वास्तू आपल्या प्रेमाला तथास्तू म्हणेल अशी मला खात्री आहे. किरण, तुला काय वाटतं हे अगदी निसंकोचपणे सांग. तुझी स्वप्न असतीलच की. माझी मतं दुसऱ्यावर बळजबरीनं लादायला मला अजिबात आवडत नाही. रादर माझा तसा स्वभावच नाही. मी तुझ्यावर प्रेम केलंय अगदी मनापासून. किरण, सौंदर्य, संगीत, सुगंध, साहित्य या सर्वांसाठी मी बेभान होतो, पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे याचा मला अभिमान वाटतो. नवऱ्याला देव वगैरे मानणाऱ्यांपैकी तू आहेस की नाहीस हे परिचय होऊनही मी तुला कधी विचारलं नाही. पण तशी असशील तर तो माझ्यावर अन्याय ठरेल. किरण, तू मला माणूसच मान. म्हणजे कळत नकळत होणारे अपराध क्षम्य ठरतील. आणि भविष्यात कधी माझ्या स्वभावातला एखादा धागा नसेल समजला तुला, रादर समजावा अशी अपेक्षाही नाही, किंवा माझ्या कृती मागचा आशय जाणून घ्यायला तुला इच्छाही नसेल, तर तुझ्या अंदाजाने अर्थ लावून अन्याय तरी करू नकोस. माझे विचार तुला पटले नाहीत तरीही निदान किमान तू जाणून घ्यावेत हीच माझी अपेक्षा. किरण, मी पण तसाच वागेन. तुला समजून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करेन. आपण दोघं मिळून वाट शोधू लागलो तर लवकर मार्ग सापडतील, पण एकमेकांविरुद्ध उभं राहिलो तर सापडणारी वाटही घालवून बसू. किरण, कुणाचंही मन न दुखवणं हीच मी माझी देवपूजा मानतो. जीवात जीव असे तो मी तुला सांभाळीन. आता सांभाळीन हा शब्द जरा चुकीचा आहे, कारण यात अहंकार डोकावतो. तेव्हा इतकंच सांगेन की आपल्या या घरात, संसारात तू चिंतेत असताना मी मजेत आहे असं कधीच घडणार नाही. आणि किरण, शेवटचं सांगायचं तर मला पत्नी म्हणून तू हवी होतीसच, पण पत्नी झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ. मला सखी हवी आहे. माझी सखी होशील ना किरण? हे ऐकता ऐकता किरणच्या भरून आलेल्या पापण्यांवर पापणी इतका हलका होत श्रीनं ओठ टेकवले. श्री आणि किरणचं आयुष्य पुन्हा सुरू झालं. आणि माझं या पार्टनरचं पुणे मुंबई डेक्कन क्वीन चालू. त्यामुळे श्रीची काही भेट होत नव्हती. अचानक एक दिवस श्रीचं पत्र आलं. त्यात श्रीनं लिहिलं होतं, पार्टनर, अरे पराकोटीचं सुख म्हणतात ते इतकं क्षणजीवी असतं. हातात आलं आलं म्हणता निसटतं. फुलपाखरू सुटलं, पंखाचा रंग फक्त तळहाताला राहिला. अनुभूती आठवणीत कधी विलीन झाली समजलीच नाही. पावलांच्या खुणा मागे न ठेवता पक्षी आकाशात जसा झेपावतो ना, तसा तो क्षण आला आणि गेला. आकाशात विरलेला नाद पुन्हा मागे आणता येईल रे, पण तो क्षण पुन्हा कसा पकडता येईल? पंचेंद्रियाच्या आनंदातला शेवटचा क्षण आज मिळाला. ज्या सुखाची माणसं युगानुयुग वाट बघतात, पिढीपिशी होतात, लाचार होतात, निर्लज्ज होतात, अमानुष होतात, रक्त सांडतात, राज्य बेचिराग करतात, ते सुख एवढीच त्या परमोच्च समजल्या जाणाऱ्या सुखाची व्याप्ती. झाल्या सोहळ्याचा अर्थ शोधत पुन्हा हरवलेल्या श्रीनी मला हे असं पत्र लिहिलं होतं. मग मीही श्रीला उत्तर पाठवलं, प्रिय पार्टनर, अरे समुद्राची ताकद टिटवीला समजत नाही, आकाशाची व्याप्ती गरुडाला उमजत नाही, आणि सुगंधाचं कोडं फुलालाही उकलत नाही. एवढासा तू आणि त्याहून एवढासा मी, मला जीवनाचा अर्थ कसला विचारतोस? आणि त्याही पेक्षा संभोगाचा अर्थ लावायचा असतो हे मुळात तुला कोणी सांगितलं? अरे पाणी म्हणजे H2O. इथे सगळे थांबले रे. ते मूर्ख म्हणून नव्हे तर जाणकार म्हणून. पृथक्करण पाण्याचं करायचं असतं, तहानेचं नाही. हे त्यांना समजलं म्हणून.
आणि मला सांग, कोणता आनंद क्षणजीवी नाही? जिभेवर पदार्थ असतो तो वरचं, तिथून खाली उतरला की घास. सुगंधाचं नातं नाकाशी, घशातून आत गेल्यावर ती फक्त हवा रे. खरं तर सगळ्या पंचेंद्रियांचं नातं रसिकतेशी नसून तृप्तीशी असतं. तो क्षण संपला की रसिकता संपली. इतर अनेक गरजांपैकी तृप्ती ही फक्त गरजच आहे. तेव्हा जास्त काय सांगू, सध्या एकच, वर्तमान काळ सांभाळ. देर इज नॉट अ सिंगल एक्झाम्पल ऑफ हॅपी फिलॉसॉफर. म्हणून हात जोडून विनंती, डोंट बी फिलॉसॉफर, जस्ट बी किरण's हजबंड. असेच कैक दिवस उलटले. मग सासू विरुद्ध सून श्रीच्या आयुष्यातही सुरू झालं. आम्ही भेटलो तेव्हा श्री म्हणाला, किरणसारखी बायको मिळाली, फ्लॅट मिळाला, फर्निचरही मिळालं. हे सगळं मला माझ्या नशिबानंच मिळालं ना रे. पण या गोष्टींनी माझी आई दुःखी होते. मग काहीतरी कल्पना लढवून माझ्याकडून ते अरविंदसाठी मागत राहते. पण एवढं करून ती सुखी होत नाही रे. आणि आईच्या ह्या गोष्टी किरणच्या लक्षात येतात. आणि मग मी आईला काही बोलत नाही म्हणून किरण माझ्यावर चिडते. श्री एम आणि डब्ल्यू मध्ये दोन्हीकडून तोडवला जात होता. मग धीर देत मी त्याला म्हटलं, पार्टनर, गोरासाहेब म्हणायचा, डब्ल्यू अक्षर वाईट. वाईन, वुमन, वेल्थ या 3 डब्ल्यूमुळे माणूस वाया जातो. अगदी त्याचप्रमाणे सासू आणि सून हे विरुद्ध भूमिकेत असणं स्वाभाविक. डब्ल्यू म्हणजे वाईफ आणि एम म्हणजे एकच अक्षर उलट सुलट वापरून साहेबानं तेही सिद्ध केलंय. काय पटतंय ना? आणि तुझ्या आईचं वय 60चं, आणि 60च्या आसपास माणसाला स्वतःत बदल घडवून आणणं शक्य असतं. त्यांना तसं सगळं समजत असतं. आपण कुणाशी डावपेचानं वागतो, कुणाशी सरळ, खरं कुठे, नाटकं कुठे, सगळं. आणि दुसरं म्हणजे पुष्कळचं आयुष्य त्यांच्या हातून निसटून गेलेलं असतं. आणि आता वय परत्वे, आताच्या ह्या आधुनिक देखण्या जगातल्या बऱ्याचशा गोष्टींचा उपभोग आपल्याला घेता येणार नाही याची त्यांना जाणीव झालेली असते. काही या जाणीवेनं निवृत्त होतात, तर काही अट्टहासानं स्पर्धा करत राहतात. हीच ती स्पर्धा सासू आणि सून यांची नसतेच रे. ती वार्धक्याच्या भीतीची आणि तारुण्यातल्या मस्तीशी चाललेली स्पर्धा असते. आणि युद्ध समवयस्कांशी केलं पाहिजे हे समजण्याची मॅच्युरिटी दोन्हीकडे नसते. सो श्रीला समजवण्याचा बराच प्रयत्न केला, पण ह्या प्रॉब्लेमवर आजवर कोणालाही सोल्युशन मिळालेलं नाही. पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते, आणि मूल झालं म्हणजे बायको. श्रीला मुलगा झाला, अमित नाव ठेवलं त्याचं. श्री सांगत होता की किरणमध्ये आता फक्त आई उरली आहे. तिच्यातली प्रेयसी, पत्नी जणू संपूर्णपणे संपली आहे. पार्टनर, तुम्हाला आपल्या पहिल्या भेटीत नरक म्हणजे काय बोलला होतास, पण त्याही पेक्षा एक भयानक नरक आहे. एकाला सतत इच्छा होणं आणि दुसऱ्याला मुळीच न होणं. मी जितका उफाळलेला तितकीच ती शांत. हे असं का होतं रे? श्रीच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी मीच त्याला प्रश्न विचारला. दिवाळीत आपण फटाक्यांची माळ लावतो, दारू असते, वात असते, ठिणगी असते, पण तरीसुद्धा सगळेच फटाके पेटत नाही. फटाक्यासारखी निर्जीव वस्तूही केव्हा पेटायचं हे स्वतः ठरवते. इथे तर भावभावनांचा जागर रे. माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच श्रीने मला प्रतिप्रश्न केला. अशा वेळी तू काय करतोस? अनपेक्षितपणे पण अपेक्षित प्रश्न आला. मग मीही त्याला उत्तर दिलं. पार्टनर, मला माझ्या आयुष्यात इच्छा होणं आणि समोरच्या बाईला न होणं ही सिच्युएशन मी कधी निर्माणच होऊ दिली नाही. मी मुलींना आणत होतो ते केवळ तेवढ्याच कामासाठी, आणि तशी स्पष्ट कल्पना देऊनच. सो नो इमोशनल इन्व्हॉल्वमेंट. पार्टनर, एका वेळी एकच साधता येतं रे. स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन. दॅट्स लाईफ. असं म्हणत मी निघालो. निघताना टेबलावरचा अमितचा फोटो तेवढा बरोबर घेतला. शेवटी फोटो म्हणजे काय, आपलंच भूल देत गेलेलं वय पुन्हा आपल्याला भेटायला येतं. अमित डिक्टो माझ्या बालपणाची कॉपी होता. खूप दिवसांनी श्रीला मी पत्र लिहिलं. प्रिय पार्टनर, अमितचा फोटो समोर ठेवूनच तुला पत्र लिहितोय. खरोखर गोड आहे रे अमित. खूप मोठा व्हायला हवा, पण त्याच्या मोठेपणाच्या व्याख्येत तुम्हा दोघांची एक वाक्यता आहे ना. आई आणि बापाच्या त्या व्याख्येत जो सुसंवाद नसेल तर मुलं गुदमरतात रे. आपल्या मुलाला स्वतःची सुखदुःख आहे याचं स्मरण ठेवायला हवं, आणि आयुष्याला सामोरं जाण्यासाठी त्याला त्याचे सगळे मार्ग मोकळे ठेवायला हवे. हे जो बाप करतो तो प्रतिक्षणाला त्या मुलाला जन्म देतो. आम्ही आमचे लहानपणी असे नव्हतो
ही बगबग जो बाप करतो त्याला लहानपणी जसं काय करायचं हे समजलं नाही, तसं बाप झाल्यावर कुणाचं उदाहरण द्यायचं हेही कळलं नाही. हे तू टाळू शकतोस पार्टनर. दिवस गेल्याची जाणीव भले बापाला आईपेक्षा उशिरा होत असेल, पण येणारा जीव आपला मित्र होऊ शकतो हे त्यालाच कळायला हवं. अमितला मित्र करून टाक, तुझा पार्टनर. आणि ह्याच पत्रात मी त्याला ग्लॅक्सोची जाहिरात वाचलीस का, अमितचा फोटो जरूर पाठव अशी सूचनाही केली. अमितचा फोटो ग्लॅक्सोच्या जाहिरातीत सर्वत्र झळकला. श्रीनं सर्वांना दणकून पार्टी दिली. पण पार्टीच्या चौथ्याच दिवशी अमितला किरकोळ ताप आला आणि 2 दिवसातच अमित सर्वांना सोडून गेला. त्या दिवशी श्रीची समजूत घालणं खरोखर खूप अवघड गेलं. दुःख आयुष्य संपवत नाही, आयुष्याला एक नवा अर्थ देतं. श्री धाय मोकलून रडत होता. कसं बसं त्याला टॅक्सीत कोंबलं आणि त्याच्या भावाबरोबर घरी पाठवलं. आता श्रीची सर्वात मोठी परीक्षा होणार होती, घरी किरणला सामोरं जाताना. पण म्हणतात ना, दुःखाला विवेक नसतो. त्यामुळे किरण श्रीशी कशी वागेल, त्याला कसं समजून घेईल कोणास ठाऊक. आणि दुर्दैवाने माझी शंका खरी ठरली. 2 दिवसात श्रीचं पत्र आलं. हरवलेल्या, तुटलेल्या, संपलेल्या श्रीचं पत्र. पार्टनर घरात पाय पण ठेवला नाही, पण मला पाहताच किरण चवताळून म्हणाली की मला तुमचं तोंडही पाहायचं नाही म्हणून. लग्नानंतर माझी आई मारलीत आणि आता माझ्या मुलाला. पार्टनर अरे अमित काय फक्त तिचाच मुलगा होता का रे? पार्टनर, किरणला माझी गरज आहे म्हणत होतास आणि मला घरी पाठवलंस. किरण मला हे काय बोलली रे? पार्टनर जसा असशील तसा ये, लवकर ये. मला काही कळत नाहीये. आई, बाप, भाऊ, वहिनी, पुतण्या, बायको, सासू सासरे सगळे भास, नुसते भास. पार्टनर, तू तरी मला खराखुरा भेटला होतास का रे? का जसं जगायची वारंवार इच्छा होत होती त्या मारलेल्या इच्छांचं भूत म्हणजे तू? पार्टनर, नरकाचा अजून एक अर्थ मला या क्षणी समजलाय. नको वाटणारे विचार मनात न हुसकता न येणं हाही नरकच. पार्टनर मला आता किरणची भीती वाटते रे. एकेकाळी मला पागल करणारी किरण, पण तिनं आता माझ्याकडे ज्या नजरेनं पाहिलं ते तू पाहिलं नाहीयेस. वडिलांच्या एका पाहण्यानं तू घर का सोडलं होतंस हे मला आत्ता समजतंय. संसाराचा अर्थ खरंच असाच एखाद्या क्षणी समजतो. पार्टनर, तू पहिल्यांदा मला सांगितलंस ना नरक म्हणजे काय? त्या गोष्टीतल्या राजकन्येसारखी किरण मला आता दिसते. ही दरबारातली माणसं, देवधर, सामंत, माई, अरविंद, मनोरमा आणि अगदी आई सुद्धा हसते रे. वयाची अट होती म्हणून अरविंदचा रंजन वाचला याचा आनंद आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय रे. पार्टनर, लवकर ये. आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न येणं हाही नरकच. लवकर ये पार्टनर, लवकर ये. करकचून बांधलेले या दोऱ्यांचे न संपणारे विळखे कापून टाक आणि मोकळं कर मला या नरकातून. सहन होत नाहीये सगळं आता मला. पार्टनर प्लीज लवकर ये पार्टनर.